शिक्षक दिनानिमित्त आमदारांच्या आग्रहावरून आयोजित सत्कार कार्यक्रमासाठी आमगावचे गट शिक्षणाधिकारी RP रामटेके यांनी सकाळ पाळीत शाळा ठेवली, पण असे अधिकार त्यांना नसताना सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनाथम यांनी गट शिक्षणाधिकारी RP रामटेके यांना निलंबनाची कारवाई केली। या संबंधीचे पत्र सुद्धा त्यांनी काढले। आमदाराच्या आग्रहावरून सकाळ पाळीत शाळा ठेवणे गट शिक्षणाधिकाऱ्याला भोवले असल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे। शिक्षक दिनानिमित्त आमगाव तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यासाठी आमगावचे गट शिक्षणाधिकारी यांनी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या आग्रहावरून शाळा सकाळ पाळीत ठेवली। मात्र गट शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार आहे का, असा निर्णय घेताना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले का? गट शिक्षणाधिकारी यांनी नियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली होती। त्यानंतर या तक्रारीची दखल गट शिक्षणाधिकारी रामटेके यांनी नियमाचे उल्लंघन केल्याने ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबन केले। या संबंधीचे पत्र सुद्धा बुधवारी काढण्यात आले। तर तिरोडा येथे सुद्धा शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमाकरिता तेथील गट शिक्षणाधिकारी यांनी सकाळ पाळीत शाळा ठेवली। या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे। आमगावचे सभापती यांनी जिल्हा परिषदच्या स्थायी समिती सभेत केलेल्या तक्रारीवरून CEO मुरुगनाथम यांनी गट शिक्षणाधिकारी RP रामटेके यांना निलंबन करण्याचे आदेश पारित केले। पण असा प्रकार तिरोडा तालुक्यात देखील घडला असताना तिथे कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे या कारवाईवरून शिक्षकांमध्ये नाराजगी बघायला मिळत आहे।